मॅच मॅन ऑफ द मॅच किताब ज्याने पटकवलं होतं. आता निर्णायक खेळी करायची आहे, ही फायनल मॅच असणार आहे. पहिलाच बॉल पंचांच्या डाव्या स्ट्रीने मॅच इज ऑन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटची हलकीशी कडा घेतली होती, पण चेंडू आपण पाहिलं तर वन बाउन्स सरळ शॉट फायनल इथे गेला. तदनंतर एकही धाव इथे घेतली जाणार नाहीये. या मॅच मध्ये एक एक धाव आहे महत्वाची, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलं ना तर क्लॅरियन संघाकडे सुद्धा आहे. निश्चितपणे हर्षल ही जी मॅच असणार आहे ना, ही हरेश वर्सेस तेजस अशी सुद्धा असणार आहे, कारण दोन्ही खेळाडू आपापल्या संघाचे ट्रम्प कार्ड आहेत. येथे सिल्वर डक वरती बाद झालाय तुषार. कंटिन्यू. थँक यू डीजे. आपण पाहतोय संदेशजी मोरे जनरल सेक्रेटरी, तसेच विनायकजी मोरे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय क्लॅरियन संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि थेट आपण पाहतोय फायनल मध्ये त्यांनी एक मोठी उडी घेतली आहे. तर आता तुषार हा खेळाडू मात्र गोल्डन डकचा शिकार जरूर झाला. एकही धाव न बनवता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला अंकित मोहिते. या खेळाडूची खेळी खूप निर्णायक ठरणार आहे या मॅच मध्ये. अंकित मोहिते असेल, तेजस माळी, हे दोन फलंदाज खूप महत्वाचे आपण पाहणार आहोत. ज्यांनी आपण पाहिलं तर 105 धावांची खेळी केली. तो खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची व्हिडिओ आपण जर पाहिलं तर रोहा टेनिस क्रिकेट इंस्टाग्राम वरती जो पेज आहे त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पेज ओपन केला, त्याच्यावरती ही व्हिडिओ सोडली आहे. खूप व्हिडिओ आपण पाहतोय फेमस होतीये या खेळाडूची, तेजस माळी याची. जरूर एक आठवण आपण पाहिलं तर रोहा टेनिस क्रिकेट पेजच्या माध्यमातून इथे टिपली जाते. पुढचा बॉल गोलंदाज आहे हरेश, राईट मोर द विकेट. खोलवर डब्याचा चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, उजवा एसटीच्या बाहेरून निसटणारा चेंडू, पंचांचा इशारा आला, वाईट बॉल. अवंतर धाव मात्र इथे खर्च केली जाते आणि याच अवंतर धावेने मात्र आता अकाउंट ओपन होतोय क्लॅरियन संघाचं. कुठल्याही फलंदाजाकडून आतापर्यंत वैयक्तिक धाव बनवली गेली नाहीये, कुठल्याही फलंदाजाच्या खात्यामध्ये आतापर्यंत वैयक्तिक धाव नाहीये. तर हरेश कशा पद्धतीची गोलंदाजी करेल या चेंडूवरती? एक फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती परफेक्ट चेंडू कनेक्ट झाला नाहीये आणि तदनंतर मात्र चेंडू आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्ये प्रस्थान झाला होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे, फील्ड केली जाईल, थ्रो केली जाईल, तदवर मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते अंकित आणि तेजसच्या माध्यमातून. आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्याची वाट पाहत होतो तोच फलंदाज तेजस माळी आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. तेजस माळीची एक निर्णायक फलंदाजी पाहायला मिळेल का या मॅच मध्ये, कारण की फायनल मॅच आहे, हाच एक क्षण आहे की स्वतःला सिद्ध करण्याचा. त्यांनी जरूर आपण पाहिलं तर सर्व सामने खेळलाय तेजस माळी शेवटच्या क्षणापर्यंत, पण हा सामना शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. समोर आव्हान आहे हरेशचं. पुलवडप्याचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय, सुरेख फटका आपण जरूर पाहिला, पण तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय देवांच्या माध्यमातून. हरीशला माहिती आहे मी कशा पद्धतीचे चेंडू हाताळू शकतो, माझ्या माध्यमातून कुठल्या पद्धतीचे चेंडू इथे फेकले जातील आणि तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. क्लॅरियन संघाला एक सुवर्ण संधी आहे, सामना जिंको किंवा हरो. सेवानिवृत्त कामगार बळवंत शेळके, आप्पा शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे. आणि काय घडतंय इथे, अपील केली होती त्यानंतर हिट करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांसाठी 100% जरूर दिले जातील, पण या धावा किती घेतल्या जात आहेत? स्वतः क्षेत्ररक्षक सांगतोय या 4 धावा आहेत, म्हणजेच ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळतील. या ठिकाणी वर्षे ग्रामपंचायत सरपंच नरेश शेठ पाटील, त्याचप्रमाणे वर्षे ग्रामपंचायत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य अमित जे मोहिते,
वाशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सतीशजी भगत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही सोनार शेत क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र काय घडतंय तर 5 धावा मिळतात त्या क्लॅरियन संघाला. एक धावा आहे महत्वाची आणि त्या धावेचं महत्व ते मात्र या शेवटच्या क्षणाला आपल्याला जरूर समजेल. क्लॅरियन संघाकडे आपण पाहतोय मातब्बर गोलंदाज सुद्धा आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक आहे मार्गस्थ गोलंदाज हरीश याचं. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावा आल्यात असं म्हणूया आपण. 8 धावा जरूर इथे बनवल्या गेल्यात. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. तर 5 धावा इथे मात्र घेतल्या गेलेल्या आहेत. एक धाव जरूर धावली होती आणि तदनंतर आपण पाहिलं तर खराब पैकी केली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याच आपण पाहिलं तर ओव्हर थ्रूच्या 4 धावा एक्स्ट्रा मिळाला आणि तशाच 5 धावा आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हरीश राईट मोर विकेट. शेवटचा बॉल आपण पाहिलं. वेगवान चेंडू मात्र इथे हाताळला गेला. तदनंतर चेंडू एसटी रक्षक आपण पाहिलं तर सुशांत मोकल याच्या हातामध्ये चेंडू 20वा घेतला. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. 6 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती इथे लगावल्या गेलेल्या आहेत. पेन कोलीवाडा संघाकडून कुठला गोलंदाज इथे पाचारण केला जाईल, कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 8च धावा खर्ची केल्या गोलंदाज हरीशने. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षणाची थोडी चुकी घडली होती, नाहीतर आपण पाहिलं तर कमीत कमी धावा जरूर आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्या असता. पण नक्कीच आपण पाहिलं तर नशीब आज कोणाच्या बाजूने आहे हे सुद्धा पाहावं लागेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर पेन कोलीवाडा संघाकडून खेळत असताना देवांशच्या बाजूने नशीब लागलाय, कारण की त्याने आपण पाहिलं तर सेमीफायनलची मॅच खेळत असताना तब्बल 2 कॅचेस त्याच्या ड्रॉप झाल्या होत्या आणि त्यानंतर एक निर्णय खेळी त्याच्या माध्यमातून जरूर साकारली गेली होती 33 धावांची. षटकातील पहिलं चेंडू गोलंदाज आहे देवांश. स्ट्राईकला अंकित मोहिते. पहिला बॉल अडवा बॅटने खेळलाय. देखना स्ट्रोक. सुरेख फटका. चेंडू गेला सीमारेखा बाहेर. 1 बाउन्स 4 धावेसाठी. पत्रकार शशिकांतजी मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजयजी भोगटे यांचे आगमन झालेले आहे. त्यांचंही सोनार शेत क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. दुसरा बॉल देवांश कमबॅक करेल का मॅच मध्ये? फुलवरड्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता अंकित मोहितेने. पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं. तशा पद्धतीची बॅट सुद्धा फिरवली गेली होती, पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये 20वा घेतोय. निर्धाव चेंडूची मात्र होतीये सांगता. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्या. हाफ ब्रेकर बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पण प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. देवान सुद्धा दाखवून देतोय जरूर पहिल्या चेंडूवरती मला चौकार लगावलं असलं तरी सुद्धा मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. माझ्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, माझ्याकडे सुद्धा तेवढी ताकद आहे की मी सुद्धा तुला रोखू शकतो. रोखलाय जरूर. अंकितला मात्र आता धावांपासून वंचित केलाय. 3 चेंडू मध्ये मात्र 4 धावा खर्च केल्यात. 1 चौकाराचा समावेश. पुन्हा एक आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहिलं तर
मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होतीये. बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय तेजस माळी हा खेळाडू स्ट्राईक वरती येतोय. हे षटक समाप्त झाल्यानंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचं ही विनंती असेल. या षटकातील अजूनही 2 चेंडू हे येणं बाकी असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज देवांश याचं स्ट्राईकला तेजस माळी हा निर्णायक फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तेजस माळीला मात्र आपली बॅट बोलवावी लागेल. मोठे फटके लगवावे लागतील. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय निर्धाव हाताळला गेलाय. इथे तेजस माळी हे वादळ मात्र इथे रोखलं गेलंय. देवांशला माहितीये कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीचे चेंडू इथे हाताळायचे आहेत आणि त्या पद्धतीचे चेंडू जरूर हाताळले जातात. धावा इथे रोखल्या जातात. मोठे फटके येणं गरजेचं आहे. क्लॅरियन संघासाठी एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. मोठा फटका खेळलाय. सरळ आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रसाद फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र एकच धाव इथे खर्ची केली जाईल. षटक क्रमांक दुसरं मात्र इथे होतोय समाप्त. गोलंदाज देवांश याचं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 14 धावा धावफलकावरती लागला. तर म्हणजे 7च्या सरासरीने आपण पाहतोय क्लॅरियन संघ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय वाटतं प्रतीश सर, किती 24 चेंडू मध्ये कशा पद्धतीची धावा संख्या इथे उभारली जाईल, किती धावा या मैदानावरती बनविल्या जातील? आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 14 धावा बनविल्या गेल्यात. तर अजूनही 12 चेंडूचा खेळ हा या मैदानावरती शेष आहे. कमीत कमी 40+ जावं लागेल, कारण समोरचा संघ जो आहे पेण कोळीवाडा त्यांच्याकडे 101 दर्जेदार बॅट्समन आहेत. त्यामुळे जर का 40च्या प्लस धावसंख्या झाली ना तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येईल आणि खऱ्या अर्थानं एक दमदार फायनल आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. वट्टू हर्षल. रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष जयवंतजी मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सोनारशिद क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपणासही विनंती, आपणही मंचकावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर काय घडते मैदानावरती 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा यशस्वीरित्या बनवल्या गेल्यात क्लॅरियन संघाच्या माध्यमातून. पण आता पुढील 12 चेंडूवरती प्रहार करावा लागेल. क्लॅरियन संघाची जी गाडी आहे ती आता सेकंड गिअर वरती चालतीये, तिला आता टॉप गिअर वरती टाकावं लागेल. मोठे फटके लगवावेच लागतील. अंकितच्या माध्यमातून जरूर चौकार आलाय, पण आता तेजस माळीला सुद्धा आपली बॅट बोलवावी लागेल. मोठे फटके हे येणं गरजेचं आहे. ते कोणत्याही स्वरूपामध्ये असू द्या, चौकार असेल किंवा षटकार असेल. जर फायनल एक दर्जेदार होणं गरजेचं आहे तर मोठे फटके या मॅच मध्ये येणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज आहे प्रसाद. पंचांच्या उजव्या स्टीने पहिला बॉल देखना स्ट्रोक खेळलाय. सरळी बेस्टा कव्हरला यशस्वी फटका. 1 बाउन्स सीमा पार चौकार. लहानपणीचं प्रेम पहिल्यापासून आपण पाहतोय क्रिकेट, कारण की लहानपणापासूनच आपण बॅट आणि बॉल हातामध्ये घेतली आणि त्याचाच फायदा आता शेवटपर्यंत होत आहे असं म्हणूया. एक अनुभव पाठीशी असलेला खेळाडू तेजस माळी मैदानावरती आपले रंग उधळतोय. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेला हा चेंडू एक धाव मात्र इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा 19 धावा धावफलकावरती मात्र इथे लगावल्या जातात. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक आहे मार्गस्थ गोलंदाज प्रसाद याचं. हे निर्णायक षटक आहे या मॅच मध्ये. जर एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर अंकित मोहिते आणि तेजस माळी याला निर्णायक फलंदाजी करावी लागेल क्लॅरियन संघासाठी. तिसरा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट जरूर फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र इथे मिळते. एक धाव आहे महत्वाची या मॅच मध्ये क्लॅरियन संघासाठी. एक मोठा स्कोर इथे बनवावा लागेल. जर आपण पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये जरूर एक इतिहास घडला गेला असता. 24 चेंडू मध्ये 20 धावा डिपेंड केल्या गेल्या असत्या, पण तसं घडलं नाहीये. नक्कीच आपण पाहिलं तर ब्रिंजल 11 रोहा संघ या मैदानावरती खेळला. नवाज खान कडून झालेली ती चूक किती महागात ठरली. सुरेख फटका देखना स्ट्रोक खेळला. डीपेस्टा कव्हरला चेंडू प्रस्थान होतोय. 1 बाउन्स चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार.
पत्रकार रवींद्रजी काणेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही क्रीडा मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. सोनार क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. प्रसादला आता प्रश्न पडलाय. तेजस माळी सुरेख फटकेबाजी करतोय, बॅक टू बॅक 2 चौकाराच्या सहाय्याने आतापर्यंत तो फलंदाजी करतोय. काय घडलं गेलंय, चेंडू आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून निसटणारा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. ही अवंतर धावा आणि तदनंतर 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. अशा 2 धावा इथे क्लॅरियन संघाच्या बाजूने जोडल्या जातील. 2 धावेने धाव संख्या पुढे सरसावतीये. धाव संख्या धावफलकावरती 26 धावा. 26 ऑन द बोर्ड फॉर 1 लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर प्रसाद. रोहा तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब देशमुख यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती, आपणही मंचकावरती यायचं आहे. आपली सोनार क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण या ठिकाणी क्रीडा मंचावरती उपस्थित व्हायचं. आपण पाहतोय तेजस माळीच्या या पूर्णपणे या स्पर्धेमधील खेळीसाठी सचिन आर्ट यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय. सचिन आर्ट यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तेजस माळी याला 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय या स्पर्धेसाठी खेळीसाठी. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. काय घडलं गेलंय, बॅट फिरवली होती, पंचांकडे अपील केली होती व्हाईट बॉल साठी, पण नाही, अपील पेटाळून लावली आहे. काय घडलं गेलंय तर षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलाय. 18 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त झालाय. आज अंकित मोहितेने थोडं नाराज केलंय क्लॅरियन संघाला, कारण की तेजस माळीच्या बॅट मधून धावा येतात तर कुठेतरी अंकित मोहितेने सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे. जर सन्मानजनक धावसंख्या या मॅच मध्ये जर उभा राहायची असेल तर. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 26 धावा. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा आतापर्यंत बनवण्यामध्ये यश आलंय क्लॅरियन संघाला, तेजस माळी आणि अंकित मोहिते याला. कारण की आपण पाहिलं तर तुषार हा फलंदाज मात्र स्वस्तात बाद झाला, म्हणजे एकही धाव न बनवता मैदानाच्या बाहेर गेला. आणि तदनंतर तेजस माळीला माहिती आहे या मैदानावरती तळ टोकून बसणं खूप गरजेचं आहे. मैदानावरती शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे, कारण की माझ्या बॅट मधून धावा येतात, मी मोठे फटके जरूर लगावू शकतो. आणि तेच मोठे फटके इथे मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आता आमंत्रित केलंय गोलंदाज ओमकार याला. स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं, हाणामारीचं षटक, आणि ते षटक हाताळण्यासाठी आता ओमकारला आमंत्रित केलंय. पंचांच्या उजव्या हस्ताने चेंडू हाताळला जाईल. स्ट्राईक एंडला तेजस माळी. वेगवान चेंडू हाताळला गेला. काय घडलंय इथे, परफेक्ट कॉलिंग झाला नाहीये आणि तदनंतर मात्र एक धावेचं मानस केलं होतं, धाडस सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता अंकित मोहितेने, प्रयत्न फसला गेला. आपला इष्टिरक्षक आपण पाहिलं तर सुशांत याने प्रयत्न केला, हिट करण्याचा प्रयत्न फसला गेला. दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील अजूनही 5 चेंडू हे येणं बाकी असणार आहे. 5 चेंडू मध्ये धावा येणं गरजेचं आहे क्लॅरियन संघासाठी. सुरेख चेंडू होता, ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. ही अवंतर धावा आहे. या अवंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं सत्र आपल्या समोर आहे. सुनार सिद्ध चषक 2022 या स्पर्धेची फायनल मॅच, आणि या फायनल मॅच पहिली इनिंग आपण पाहतोय. जरूर नाणेफेकीचं कौल पेन कोलीवाडा या संघाच्या बाजूने लागलं. नाणेफेकीचं कौल आपण पाहिलं तर पेन कोलीवाडा संघाच्या बाजूने लागला आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण करत असताना 18 चेंडू मध्ये 26 धावा बनविल्या गेल्या. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक आपल्या समोर आहे. या षटकातील अजूनही 5 चेंडू हे येणं बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती मात्र इथे लगावल्या गेल्यात आपण पाहिलं तर क्लॅरियन या संघाकडून. क्लॅरियन हा मातब्बर संघ आपण पाहतोय. MIDC लॉर्ड्स मधून खेळला गेलेला हा संघ. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पंचक्रोशी लॉर्ड मधून वागेश्वर रोड संघ पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी त्यांच्या समोर दाखल झाला होता. पण त्याच्यावरती सुद्धा प्रहार करत एक मोठा विजय क्लॅरियन संघाने इथे प्राप्त केला आणि थेट आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश मात्र इथे केला गेलाय.
स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज तेजस माळी, याला मात्र निर्णायक फलंदाजी करावी लागणार आहे. त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर अंकित मोहिते या दोन फलंदाजांना आता बॅट बोलवावी लागणार आहे. निर्णायक इथे फटकेबाजी करावी लागेल. ओमकारला सुद्धा प्रश्न पडलाय आता कशा पद्धतीचा चेंडू हाताळायचा आहे. दुसरा बॉल वाईट टाकल्यानंतर पुढील बॉल हा ट्रेकर बॉल होता. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन वरून चेंडू निसटलाय, गेलाय सरळ सीमा पार. हा येतोय चौकार. हा येतोय चौकार. तेजस माळीच्या बॅट मधून आतापर्यंतचा हा तिसरा चौकार आपण पाहिला. निर्णायक खेळ या खेळाडूने आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर क्लॅरियन संघाला आपल्या खांद्यावरती घेऊन खेळताना पाहायला मिळाला. म्हणजे ज्या पद्धतीने धावा बनवायच्या शेवटपर्यंत तो मैदानावरती उभा राहिला आणि त्याच्या माध्यमातून जरूर धावा बनवल्या गेल्या. फुलवर टप्प्याचा चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय. चेंडू आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेला तिथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तद्वर मात्र एक धाव इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा आतापर्यंत आपण पाहिला. 32 धावा आतापर्यंत आपण पाहिला. तर अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडू हे येणं बाकी असणार आहे. 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर एक सन्मानजनक धावसंख्या म्हणजे आपण पाहिलं तर प्रतीक सर तुम्ही म्हटलं 40+ धावा या मैदानावरती बनवणं गरजेचं आहे आणि जरूर त्या 40+ धावा बनवण्याचा प्रयत्न क्लॅरियन संघ या मैदानावरती करतोय. आतापर्यंत 32 पर्यंत पोहोचलाय. तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. अंकित मोहिते ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली होती. शॉर्ट थर्ड मॅनला तिथे फिल्डर आहे. थोडा फंबल झाल्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तिथपर्यंत पोहोचतोय. सुरेख बॅकअप पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र इथे एक धाव घेतली गेली आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 33 धावा धावफलकावरती इथे लगावल्या जातात. वैयक्तिक 16 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तेजस माळी याची, त्याच्यामध्ये आहे 3 चौकारांचा समावेश. खूप निर्णायक खेळ या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत सोनार सिद्ध चषक 2022 मध्ये. लोवर फुल टॉस अडवा बॅटने खेळला गेला चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला प्रस्थान होईल. तद्वर मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे हरेश, फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर एक धाव इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. या सत्रातील या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही येणं बाकी असणार आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल आपण पाहणार आहोत. जरूर धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. आता अंकित मोहितेला आपली बॅट बोलवावी लागणार आहे कारण की या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम हा चेंडू असणार आहे. ओमकार, काय रणनीती असेल ओमकारची या बॉल वरती? स्ट्रॅटेजी असेल कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी केली ओमकारने त्या पद्धतीची जर गोलंदाजी चालू राहिली, हा शेवटचा बॉल तशा पद्धतीचा हाताळला गेला तर जरूर रोखलं जाईल. ओके जी भोगते यांना ही विनंती, आपण ही मंचकावरती यायचं आहे. त्यांचंही श्री सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पिंगळसे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री तानाजी देशमुख, आपणासही विनंती आहे की आपण मंचकावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. तर आपण पाहतोय पहिलं सत्र झालंय समाप्त. पहिला इनिंगचा झालाय सतीश जाधव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली सामन्याचा मध्यंतर झालेला आहे. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 36 धावांचं इथे ठेवलं आव्हान आपण पाहिलं तर क्लॅरियन संघाने पेन कोलीवाडा या संघासमोर. 24 चेंडू आणि 36 धावांची आपण पाहिलं तर आता गरज आहे ती पेन कोलीवाडा या संघाला. 24 चेंडू 36 धावांची गरज आपण पाहणार आहोत. हा निर्णायक सामना या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम सामना, फायनल मॅच. आणि या फायनल मॅच मध्ये आता बनवायच्या आहेत त्या तब्बल 36 धावा.
24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. जरूर आपण पाहिलं तर या 24 चेंडू मध्ये 36 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील, काय रणनीती असेल पेन कोलीवाडा संघाची, कारण की समोर आहे क्लॅरियन संघ, MIDC मधील एक मातब्बर संघ आहे, त्याच्या समोर आता खेळायचे आहे. तर कुठल्या फलंदाजांना इथे विश्वास हा दाखवला जाईल. तर काय वाटतंय प्रतीक सर, या 24 आदरणीय चेंडूमध्ये विधान परिषदेचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्व सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या सर्व सहकार्यांना विनंती करतो की आपण त्यांच्या आगमनासाठी प्रवेशद्वाराजवळ उपस्थित व्हायचं आहे. अनिकेत भाई तटकरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आमदार अनिकेत भाई तटकरे युवकांचे आयकॉन, युवकांचे प्रेरणास्थान, विधान परिषदेचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं आगमन झालेलं आहे. अनिकेत भाई तटकरे यांना सर्व युवकांच्या प्रेरणास्थान आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेसाठी होते. सोनार शीतक चषकामध्ये अनिकेत भाई तटकरे यांचं सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलग 5 वर्ष ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडते आणि आज हे 5वं वर्ष उत्कृष्ट आयोजन, नियोजन आणि संयोजना प्रतीक असलेली ही क्रिकेटची स्पर्धा सोनार शीतक चषक या रोहे तालुक्यातील एक अतिशय नामवंत असलेली ही स्पर्धा, या स्पर्धेचं 5वं वर्ष आणि या 5व्या वर्षाचा हा सोनार शीतक चषकाचा अंतिम सामना या स्पर्धेसाठी उपस्थित विधान परिषदेचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं श्री सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराजे मोरे साहेब, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनिल शेठ भगत, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष लीलाधरजी मोरे, त्याचप्रमाणे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगाध्यक्ष श्री जयवंतजी मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष युवकांचे अमितजी मोहिते, त्याचप्रमाणे देवकाणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर वसंतजी भोईर, त्यांच्या समवेत आलेले वाशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री सतीशजी भगत, वर्षे ग्रामपंचायतीचे सरपंच नरेशजी पाटील, माजी सरपंच रामशेठ म्हात्रे, सर्व पत्रकार आणि त्यांच्या समवेत आले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, आपल्या सर्वांचं श्री सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सो वळूया मैदानाकडे. पेण कोळीवाडा आणि क्लॅरियंट या दोन संघांदरम्यान चालू असलेला अंतिम सामना आपण पाहतोय. विधान परिषद आमदार सन्माननीय अनिकेत भाई तटकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं सोनार सिद्ध चषक आपण पाहतोय. पर्व 5वे पाहायला मिळाले, परंतु आज मात्र दिवांश तांडलने देवांश मात्र अगदी अफलातून बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अपड्राईव्ह पाहायला मिळालाय, थोडीशी निशांत स्टँडिंग पाहायला मिळाले. एक धाव मात्र आपण पाहतो अगदी वेगाने कंप्लीट केले.
धावफलकावरती तब्बल 13 धावा पाहायला मिळतात. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. इथूनला आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरट्यावरती आणि ट्रॅकिंग एंडला असा फलंदाजी पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ज्याला रायगड भूषण अवॉर्ड मिळाला असा सुशांत मोकल पेण तालुक्यातील कळवे गावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. केतन समोर फलंदाजी करत असताना जर आपण धाव फलकावरती पाहिल्या तर 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. सोनार सिद्धता चषकाची नेहमीच जर आपण पाहिली ना चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चालू असते. नेहमीच दर्जेदार आयोजन आणि नियोजन नटलेली ही स्पर्धा कव्हरच्या वर इनसाइड आउट स्ट्रोक खेळला. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर सुशांत मोकलच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार सुपर चौकार. ही स्पर्धा आपण पाहतो यशस्वी होण्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,11,000 ते सन्मान्य श्री विनोद शेठ पाशीलकर यांच्याकडून आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ही स्पर्धा आपण पाहतोय विनोद शीद 17 धावा आपण धाव फलकावर पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर. विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं 5वं वर्ष आपण पाहतोय. या स्पर्धेला जर आपण पाहिलं ना तर मुख्य आयोजक सतीश जाधव, त्यांच्या साथीला उमेश खैरे, महेंद्र रटाटे, चंद्रकांत रटाटे, संतोष रटाटे, केतन पवार, रोहिदास भोगटे, नितीन रटाटे, प्रवीण मालसुरे, अरुण दळवी, हरी जाधव, भावेश ठमके, कृतिक जाधव, अभिजित मोरे, गितेश बामुगडे, नितीश जाधव या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला हा सोनार सिद्ध चषक आपण पाहतोय. पेण कोळीवाडा संघाने आज मात्र मैदानावरती अगदी अफलातूनरित्या क्रिकेट खेळले. आज जर आपण पाहिलं ना IPL फॉर्मॅट आहे आणि त्यांच्यामध्ये असलेले दोन्ही आयकॉन देवाल स्टांडेल जो रामवाडी पेणचा खेळाडू आहे तो मैदानावरती अगदी अफलातून बॅटिंग करतोय. प्रत्येक मॅच मध्ये त्याने बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, अगदी प्रत्येक क्षेत्रांमध्ये तिथून कामगिरी केली आणि त्याचबरोबरीने कौतुक करावं लागेल आमचे दोन्ही पंच प्रशांत बांदिवडेकर पेण आणि संकेत ढोळे अलिबाग या दोन्ही पंचांनी सुद्धा तितकंच भरदार चांगली अंपायरिंग केलेली आहे. ही स्पर्धा जर आपण पाहिली आज 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी मध्ये आपण पाहतोय तब्बल 1,11,111 रुपयांचं पारितोषिक पटकावण्यासाठी चालू असलेली लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांदरम्यान चालू असलेला क्रिकेटचा हा थरार ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न क्लॅरियनचे खेळाडू सुद्धा अगदी दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतात. एक चांगला बॅटल दोन्ही संघांदरम्यान चालू असलेला पाहायला मिळते. जवळपास 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि आता विजयासाठी 16 चेंडूं मध्ये आवश्यकता आहे केवळ 18 धावांची. दोन्ही सलामीवीरांमध्ये अगदी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीने फाउंडेशन रचण्याचं कार्य पाहायला मिळते. पाया अगदी अफलातून रचलाय. राईट मूव द विकेट या दरम्यान एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न सुशांत मोकलियाचा. सुशांतला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. क्लॅरियनला आपण पाहतोय अगदी भरपूर सपोर्ट आहे आणि जर आपण पाहिलं त्यांच्या पावलांमध्ये तर खूप सारे प्रेक्षक तिथे पाहायला मिळतात आणि खूप सारा सपोर्ट क्लॅरियनच्या गोलंदाजांना सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय. सुशांत मोकल सारख्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करणं निश्चित सोपं काम नाहीये, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना निलेश त्याचं कौतुक करावं लागेल. पाकफुटवर जाऊन कट केलाय. डिपिक्टला कव्हर क्षेत्ररक्षक आहेत तैनात, त्यामुळे या चेंडूवरती धाव मिळणार केवळ एकच धाव.
जर आपण पाहिलं पेंट कोळीवाडा संघाला आता माहित आहे आता रिस्क घ्यायची नाहीये, कारण मॅच पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे ते डबल सिंगल्सने खेळ करताना पाहायला मिळतात आणि अगदी चांगला क्रिकेट पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या, परंतु निलेशने दुसऱ्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची तुणूक दाखवून दिले. अचूक टप्प्यावरती तो मारा करतोय. हा चेंडू सुद्धा अगदी बुंदात पाहायला मिळाला. बॅट्समनला कोणतीही संधी तो देत नाहीये, किंबहुना बॅट्समनला रूम देत नाहीयेत आणि बॅट्समनला खऱ्या अर्थानं जखडून ठेवणारी आणि मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी क्लॅरियन संघाचा गोलंदाज निलेश द्वारे पाहायला मिळतोय. सुशांत मोकल आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 20 धावा फलकावरती लागल्यात. पेंटच्या कलवेचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. अनेक ओपन स्पर्धांमध्ये मालिकावीराचा किताब पटकवणारा हा खेळाडू आज मात्र थाटाव नगरीमध्ये आल्यानंतर आज चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना दिसला आणि सुशांत मोकलचा हा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. थँक यू व्हेरी मच डीजे. 26 ऑन दी बुच. आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती विधान परिषद सदस्य आणि क्रिकेटवरती नेहमीच त्यांचं प्रेम असतं असे सन्मान्य श्री अनिकेतजी भाई तटकरे, विनोद भाऊ पाशीलकर आणि त्यांच्या बरोबरीने इतर सर्व मान्यवर पाहायला मिळतात. 26 धावा फलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही सलामीवीरांनी त्यांच्यावरती जी जबाबदारी दिली होती ना, ती जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडले आणि सुरुवात चांगली केली. बिगनिंग अगदी बॉल पाहायला मिळाले आणि बॉल बिगन इज अ हाफ डन म्हटलं जातं. त्याच पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतोय अगदी पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने बॅटिंग करतायत. देवांश तांडेलने खऱ्या अर्थानं आज संपूर्ण थाटावासियांची किंबहुना रोहावासियांची मन जिंकली असं म्हणावं लागेल. पेनवरून हा खेळाडू आज ही स्पर्धा खेळण्यासाठी आला. फुलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांवरती तो आज मात्र उजवा ठरताना पाहायला मिळाला आणि आज त्याने अगदी भरीव असं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेलं आहे. आता 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी करणारा संघाने निनादच्या हाती चेंडू सुपूर्द केलेला आहे. काय घडणार या षटकामध्ये? रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय मधुकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही श्री सोनारशीत क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. दादा आपणास विनंती, आपण मंचकावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. मधुकर शेठ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आज या स्पर्धेसाठी मान्यवरांची मांदी याळी आलेली आहे. आपण पाहतात हा सोनारशीत क्रीडा मंडळाचा व्यासपीठ अगदी भरून गेलेला आहे मान्यवरांच्या उपस्थितीनं. रिव्हर्स खेळते सुशांत मोकळ. निश्चितपणे आपण पाहतोय सोनार सिद्ध चषक ही मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी क्लॅरियंट आणि पेन कोळीवाडा या 2 संघादरम्यान चालू असलेली विजयाची धडपड आपण अनुभवतोय. दोन्ही संघ आपापल्या परीने अगदी 100% देताना पाहायला मिळतात. अगदी चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय, निर्णायक भागीदारी पाहायला मिळते. या दरम्यान बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रंगत अजूनही कायम आहे. एक उत्कंठावर्धक अशी मॅच पाहायला मिळते. मॅच अगदी रंगात आलेली आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिले ना तर 9 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता पेंट कोळीवाडा संघाला असणार आहे. एकीकडे पेंट तालुक्यातील एक संघ तर दुसरीकडे रोहा MIDC मधील संघ पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे. ऑफ स्टंपच्या बराचशा बाहेर असल्या कारणानं पंचांनी क्रिकेटचा नियम क्रमांक 22 या चेंडूला लावलाय. नाव स्कोर मूव्स ऑन 29. अजूनही विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणारा संघाला. दिवांश तांडेल अगदी अफलातून बॅटिंग करतोय. हा चेंडू आपण पाहतोय देवांच्या बॅटमधनं गगनाला गवसणी घालणारा. इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क. एक बिग 6, मेगा 6. थँक्यू व्हेरी मच डीजे. फक्त एका धावेची आवश्यकता. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अफलातून मारा इथे पाहायला मिळतोय. 35 धावा फलकावर पाहायला मिळालेत. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे.
देवांश तांडेल मात्र मैदानावरती अगदी अफलातूनरित्या बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटिंग मध्ये असलेला टॅलेंट त्याने अगदी अफलातूनपणे दाखवून दिलं. परंतु निनाद सुद्धा आपण पाहतो अगदी शेवटच्या क्षणी आपल्या गोलंदाजी मध्ये असलेली ताकद, आपली स्ट्रेंथ दाखवून देतोय. आता विजयासाठी एका षटकामध्ये एका धावेची आवश्यकता असणार आहे. सोनार सिद्ध चषक आपण पाहतोय. पर्व 5वे विनोद भाऊ पाशिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये एक धावेची आवश्यकता असताना तुषार मोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक ओव्हर विजयासाठी एका धावेची आवश्यकता. पाहूया सोनार सिद्ध चषक पर्व 5वे मध्ये कोण उचलणार. सुशांत मोकलचा हा फटका मॅच फिनिश करणारा विजयी चौकार. आणि सोनार सिद्ध चषक पर्व 5वे जिंकलेला आहे पेण कोळीवाडा या पेण तालुक्यातील संघाने. वॉल प्लेयर टीम पेण कोळीवाडा. आणि निश्चितपणे आपण कौतुक करूया क्लॅरियट संघाचा सुद्धा. त्याने सुद्धा अगदी चांगला झुंज दिली आणि सर्व विजयी संघांचं आपण कौतुक करूया.